शारदाताई आपल्या खोलीत शांतपणे पडून होत्या. इतक्यात त्यांच्या सुनबाई अस्मिता हातात चहाचा ट्रे घेऊन आत आली. ट्रेमध्ये गरम चहा ठेवलेला होता. ती गोड आवाजात म्हणाली, आई तुमच्यासाठी खास चहा घेऊन आले आहे. शारदाताईंनी डोळे उघडले, मंद हसल्या आणि म्हणाल्या, सुनबाई तुला माझ्या मनातलं ना सांगता कसं कळतं ग. तेवढ्यात अस्मिता मागून सुदीप खोलीत आला. तो चहा सुंगत म्हणाला, वा अस्मिता, चहाचा तर फारच छान सुगंध येतोय. हे ऐकून अस्मिता हसली आणि म्हणाली, तुमच्या आईकडूनच शिकले ना चहा बनवायला. सगळं शिकले मी आईकडूनच. शारदाताईंनी चहाचा एक घोट घेतला. काही क्षण त्या थांबल्या. मग भुवया थोड्या उंचावत म्हणाल्या, आज चहाचा स्वाद काहीसा वेगळा वाटतोय. गोड आहे पण काहीतरी जरा विचित्र आहे. सुदीप हसत म्हणाला, आई हा तर तुझा रोजचा डायलॉग आहे. कधी गोड कमी, कधी आलं जास्त, काही ना काही. तेवढ्यात अस्मिता थेट म्हणाली, आई आज मी चहा वेगळ्या पद्धतीने केला आहे. थोडं वेलदोडं, थोडंसं लवंग आणि थोडीशी मिरी टाकली चहामध्ये. आणि म्हणूनच चहाची चव थोडीशी बदललेली असेल. शारदाताई हसल्या आणि उरलेला चहा संपवला. सुदीपने वाकून कप उचलला आणि स्मित करत म्हणाला, आई तुझ्या उशाजवळ पाण्याचा तांब्या ठेवला आहे. आता तू औषधं घे आणि निवांत झोपून जा. शारदाताईंनी हलकंसं हसून मान डोलवली. अस्मिता ट्रे घेऊन बाहेर पडली. सुदीपही तिच्या मागोमाग खोलीबाहेर गेला. शारदाताईंनी औषध घेतलं, पाणी प्यायले आणि गप्पच उशीवर डोकं टेकून झोपी गेल्या. सकाळी जाग आली तेव्हा घड्याळात 7 वाजले होते. घरभर शांतता होती. शारदाताईंनी मनात विचार केला की आज मीच चहा करून माझ्या मुलासाठी आणि सुनेसाठी दिवसाची सुरुवात गोड करते. तर सावध पावलांनी स्वयंपाकघराच्या दिशेने निघाल्या. गॅस चालू करून त्यांनी पातेल्यात पाणी ठेवलं. मग वेलदोडे आणि आल्याची तयारी सुरू केली. हळूहळू सगळ्या स्वयंपाकघरात चहाचा दरवळ पसरला. दरम्यान अस्मिताला जाग आली. चहाचा घमघमाट तिच्या नाकात शिरला आणि तिने डोळे उघडले. उठून ती खोलीबाहेर आली आणि पाहिलं, शारदाताई स्वयंपाकघरात चहा करत उभ्या होत्या. शारदाताई तिच्याकडे पाहून हसतच म्हणाल्या, बघ आज मी चहा बनवला आहे. बाहेर गारवा खूप आहे, तू सुदीपलाही उठव. असं म्हणत त्या कपात चहा ओतू लागल्या. पण त्याचे हात थरथरत होते त्यांचे. मग त्यांनी अस्मिताकडे पाहून सांगितलं, चहा मी बनवला आहे ग, पण तू सुदीपला दे गरमागरम. आणि माझ्यासाठी फक्त अर्धाच कप दे. आता मी जास्त चहा घेत नाही. असं म्हणून त्या हॉलमध्ये येऊन बसल्या. थोड्याच वेळात सुदीपही बाहेर आला. सगळ्यांनी चहा घेतला. चहा पिऊन झाल्यावर शारदाताईंनी आपल्या मुलाकडे पाहून शांतपणे विचारलं, तुम्हाला एकदा डॉक्टरांकडे घेऊन जाशील का रे. सुदीप थोडासा गोंधळून म्हणाला, का ग आई, तब्येत ठीक आहे ना तुझी. शारदाताईंनी हसत उत्तर दिलं, अरे एवढं का घाबरतोयस, काही नाही रे. गेले काही दिवस डोकं जरा थोडं जड वाटते, म्हणून म्हटलं डॉक्टरांना दाखवावं. तेव्हा शेजारी बसलेली अस्मिता सहज हसत म्हणाली, आई मी घेऊन जाते तुम्हाला डॉक्टरांकडे. सुदीपला ऑफिसची कामं असतात ना. हे ऐकून सुदीपच्या चेहऱ्यावर तणाव उमटला. तो ठाम आवाजात म्हणाला, अस्मिता माझ्यासाठी सगळ्यात आधी माझी आई आहे, काम नंतर. थोड्या शांत क्षणांनी शारदाताईंनी सावरत सांगितलं, सुदीप, अस्मिता बरोबर बोलतीये, मी तिच्यासोबतच जाते. हे ऐकून अस्मिता थोडीशी हसली. पण त्या हसण्यामागे काय दडलेलं होतं हे शारदाताईंना कळूनही आलं नाही. दुपारी अस्मिता शारदाताईंना डॉक्टरकडे घेऊन गेली होती. डॉक्टरांनी औषधं दिलं, पण शारदाताईंना थोडंसं अस्वस्थ वाटत होतं. मनात खोलवर काहीतरी सलत होतं. राऊंड राऊंड डॉक्टरांचे शब्द त्यांच्या कानात घुमत होते, जे त्यांनी बाहेर बसून ऐकले होते. तेव्हा त्यांची तपासणी पूर्ण झाली होती आणि त्या बाहेर वाट बघत बसल्या होत्या. अस्मिता डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेली होती. दरवाजा पूर्ण बंद नव्हता. तेव्हा शारदा त्यांच्या कानावर हलकासा संवाद पडला, मी तुम्हाला जसं सांगितलं होतं तसंच औषध द्या. हो मॅडम, तसंच औषध दिलंय, पण लक्षात ठेवा माझं नाव कुठेही येता कामा नये. तो आज डॉक्टरांचाच होता. हे ऐकून शारदाताई सुन्न झाल्या. त्यांनी हळूच मान खाली घातली. मनात भय आणि संभ्रम पसरला. खरंच मी हे ऐकले का, की माझा गैरसमज झाला असेल. त्यांचं मन म्हणत होतं, अस्मिता असं काही करू शकत नाही. पण डोकं अजूनही शंका कुशंका यांनी भरून गेलं होतं. तरी शारदाताईंनी अस्मिताला काहीही विचारलं नाही. त्या शांतपणे आपल्या खोलीत परत आल्या. पण आता त्यांचं मन बेचैन झालं होतं. त्या स्वतःशीच कुजबुजत होत्या. कधीकधी आपल्या मनातील भीती इतकी वाढते की आपल्याला खोटं खऱ्यासारखं वाटायला लागतं. कदाचित माझ्या बाबतीतही असंच झालं असेल. जर अस्मिताला माझ्याबरोबर काहीतरी चुकीचं करायचं असतं तर त्यांनी इतक्या आपुलकीने माझी सेवा केली असती का. असा विचार करत हलकसा असल्याने म्हणाल्या, कदाचित मलाच वेळ लागला आहे. माझी सून तर खरंच लाखात एक आहे. पण मन काही डोक्याचं ऐकायला तयार नव्हतं.
कुठेतरी काहीतरी होतच होतं, जे हळूहळू उलगडणार होतं. 1 महिना असाच निघून गेला. एके दिवशी शारदाताई घराच्या व्हरांड्यात असलेल्या बागेत फेरफटका मारत होत्या. थंडगार हवेचे झोके त्यांच्या साडीच्या पदराशी खेळत होते. तेवढ्यात त्यांची नजर एका कोपऱ्यात उभ्या असलेल्या अस्मितावर पडली. ती कोण्या अनोळखी माणसाशी बोलत होती. शारदाताईंना आश्चर्य वाटलं. त्यांनी डोळे नीट करून पाहिलं, पण व्यक्ती ओळखू आली नाही. त्या हळूच बागेतल्या लाकडी बाकड्याच्या मागे लपून बसल्या. मनाची धडधड वाढत होती. अस्मिता कोणाशी बोलतीये आणि का? तेवढ्यात त्या अनोळखी व्यक्तीने आपल्या खिशातून एक पांढरा लिफाफा काढून अस्मिताच्या हातात दिला. अस्मिताने आजूबाजूला नजर फिरवली आणि मग तो माणूस निघून गेला. हे दृश्य पाहता शारदाताई व्याकुळ झाल्या. मनात प्रश्नांचा गोंधळ माजला. हा माणूस कोण होता? त्याने लिफाफा का दिला? त्यात असं काय होतं की अस्मिता एवढी खुश दिसत होती? तेवढ्यात अस्मिताने कोणाला तरी फोन लावला आणि हळू आवाजात म्हणाली, हो, सगळं तसंच चाललंय जसं आपण प्लॅन केलं होता. पण पुढच्या क्षणी तिच्या तोंडून काही असं निघालं, जे ऐकून शारदाताईंच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या स्तब्ध शून्यात एकटक पाहत उभ्या राहिल्या. अस्मिता तिथून निघून गेली, पण शारदाताई अजूनही तिथंच निशब्द हादरलेल्या. कशाबशा स्वतःला सावरत त्या खोलीकडे वळाल्या. अंथरुणावर येऊन शांत झोपण्याचा प्रयत्न केला, पण डोळे उघडे होते. डोळ्यात झोप नव्हती, फक्त भीती आणि संशय होता. शारदाताईंनी कुणालाच काही सांगितलं नाही, अगदी सुदीपला देखील नाही. थोड्या वेळाने अस्मिता चहा घेऊन खोलीत आली. आई, चहा घ्या ना, तुम्हाला बरं वाटेल, असं म्हणत ती गोड हसली. शारदाताईंनी हसण्याचा केविलवाना प्रयत्न केला, पण ते हसू फिकट होतं. ठेवून जा, मी पिते, त्यांनी शांतपणे उत्तर दिलं. अस्मिताने त्यांच्याकडे एक क्षण पाहिलं. काही न विचारता ती परत निघून गेली. दरवाजा बंद होताच शारदाताईंनी पदराने डोळे पुसले आणि शांतपणे चहाचा कप उचलून खिडकीबाहेर चहा फेकून दिला. मग गुपचूप आपल्या अंथरुणावर येऊन पडल्या, पण डोळ्यावर झोप नव्हती. अर्धी रात्र उलटून गेली होती, तरी त्यांच्या मनातलं वादळ काही शांत होईना. एक अनामिक भीती, खोलवर झिरपत जाणारा संशय आणि मनात उमटणाऱ्या शंभारो शंका एखाद्या मुक्त वादळासारख्या त्यांच्या विचारांवर घोंघावत होत्या. कधी डोळे मिटायच्या, पण त्या शांततेत अस्वस्थता अजूनच गडद होत जायची. सत्याला दुर्लक्ष करण्याचे अनेक प्रयत्न केले, पण दरवेळी तेच दृश्य, तोच आवाज आणि तीच चलाखी डोळ्यासमोर स्पष्टपणे उभी राहत होती. शारदाताईंनी एक खोल श्वास घेतला. त्यांच्या डोळ्यात एक वेगळी ठाम जिद्द उतरली होती. बस, आता पुरे झाले. आता मी गप्प बसणार नाही, असं त्यांनी स्वतःलाच बजावलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा अस्मिता चहा घेऊन यायची वेळ झाली, तेव्हा शारदाताई हातात ती जुनी धूळ झाकलेली बाहुली घेऊन बसल्या होत्या, जी त्यांनी कित्येक वर्षापासून कपाटात बंद करून ठेवली होती. हळूहळू त्या बाहुलीशीच बोलू लागल्या. परी, बघ ना, ती पुन्हा आलीये, ती मला मारणार आहे. आणि मग त्यांनी त्या बाहुलीला निरागसपणे मिठी मारली. त्यांच्या चेहऱ्यावर गोडसर पण थोडंसं अस्वस्थ हास्य उमटलं. तेवढ्यात अस्मिता चहा घेऊन आत आली. हळू आवाजात म्हणाली, आई, हे काय करताय? शारदाताईंनी मान वळवली. त्यांच्या डोळ्यात भीती, निरागसता आणि एक वेडसर चमक स्पष्ट दिसत होती. शांत हो, ती मला मारायला आली आहे, तू पाहतेस ना परी, त्या गुपित सांगत होत्या, पण समोर होती केवळ ती बाहुली. अस्मिता आतून आनंदित झाली. ती मनातच पुटपुटली, आता ही पूर्ण वेडी झालीये. चहा न देता ती मागे फिरली. तिच्या चेहऱ्यावर दयेचा लवलेशही नव्हता, उलट एक विकृत समाधान झळकत होतं. शारदाताईंनी तिला गेलेलं पाहिलं आणि त्यांच्या ओठावर एक मंद स्मित उमटलं. आता आपल्या दोघींचा खेळ सुरू झालाय. त्या बाहुलीकडे पाहत म्हणाल्या. सकाळी 8 वाजले होते. सुदीप तयार होऊन ड्रॉइंग रूममध्ये बसला होता. तेवढ्याच स्वयंपाकघरातून आवाज आला, सुदीप, जरा बघा ना, आई उठल्या आहेत का? चहा थंड होईल. हो, बघतो, असं म्हणत सुदीप आईच्या खोलीकडे गेला. पण तिथलं दृश्य पाहून तो दारातच थबकला. शारदाताई जमिनीवर बसल्या होत्या. हातात एक उशी होती आणि मग त्या उशीला सांगत होत्या, नाही, तू जाऊ नको, सगळे मला सोडून गेलेत, आता तू पण जाशील तर मी एकटीला पडेल ना, तू जाशील का? अचानक त्या रडू लागल्या. हे सगळं पाहून सुदीप घाबरला. आई, आई, तू हे काय करतेयस? शारदाताईंनी वर पाहिलं, पण त्यांच्या डोळ्यात एक विचित्र, थक्क करणारी रिकामी नजर होती. तू कोण आहेस? तू मला पण घेऊन जायला आलायस का? मला घेऊन जाऊ नको, त्या कुजबुजल्या. आई, मी तुझा सुदीप आहे, तुझा मुलगा अगं, तू जवळ जात म्हणाला. शारदाताईंनी त्याच्याकडे रोखून पाहिलं, क्षणभर नजर रोवली आणि मग तोंड वळवलं. नाही, तू माझा मुलगा नाहीस. माझा मुलगा तर माझ्यावर खूप प्रेम करतो, तू नाही. हे सगळं ऐकून सुदीपच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. त्याने त्यांच्या हाताला धरून त्यांना उठवलं आणि पलंगावर पुसवलं. तेवढ्यात मागून अस्मिता आली.
काळजीचं सोंग करत म्हणाली, काय काय झालं? सुदीपने तिला शांत राहण्याचा इशारा केला आणि मग म्हणाला, काहीतरी बिनसल्यासारखं आहे. आई मला ओळखत नाही अगं. अस्मिताने नजर दुसरीकडे वळवली. तिच्या चेहऱ्यावर लपवलेले हास्य स्पष्ट झळकत होतं. ती मनातच म्हणाली, वा, औषधाचं काम लवकरच झालंय. सुदीप आईला पलंगावर बसून हॉलमध्ये आला. सोफ्यावर डोक्याला हात लावून बसला आणि विचारात गढून गेला. थोड्या वेळाने अस्मिता जवळ आली आणि हलक्या आवाजात म्हणाली, सुदीप, तुम्ही ठीक आहात ना? तो एक दीर्घ श्वास घेऊन म्हणाला, मला काहीच समजत नाही अगं. आईची अशी अवस्था झालीच कशी? तिला डॉक्टरकडे घेऊन गेलं पाहिजे. तेवढ्यात अस्मिता चटकन म्हणाली, नको, असं करू नका. आपण जर आईंना डॉक्टरांकडे नेलं आणि त्यांनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आईला तर लोक काय बोलतील? म्हणतील की आई वेड्या झाल्या आहेत का? आणि ही गोष्ट आपल्या प्रतिष्ठेला धक्का पोचवेल. सुदीप काही काळ विचारात घडून गेला. आईची अवस्था पाहून त्याच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट झळकत होती. तो म्हणाला, अस्मिता, आपल्याला काहीतरी करायलाच हवं. आईकडं लक्षपूर्वक काळजीने घ्यायला हवी. आईची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. त्यावर अस्मिता शांतपणे म्हणाली, तुम्ही काळजी करू नका, सगळं सुरक्षित होईल. मी आहे ना, मी सगळं सांभाळून घेते. सध्या आईंना घरीच राहू दे, विश्रांती घेऊ दे, आणि गरज वाटली तर आपण त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. सुदीप काही क्षण शांत राहिला. त्याच्या चेहऱ्यावरची दुविधा लपत नव्हती, पण त्याला जराही कल्पना नव्हती की आपल्या पत्नीच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या त्या निरागसतेच्या मागे किती विष दडलं आहे. आतल्या खोलीत बसलेल्या शारदाताईंनी आपल्या मुलाची अशी अवस्था पाहिली आणि मनातच पुटपुटल्या. माहिती रे बाळा, तुला तुझ्या आईला अशा अवस्थेत पाहून किती यातना होत असतील. पण बाळा, आत्ता मी तुला काहीच सांगू शकत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक दरवाजावरची बेल वाजली. सकाळी सकाळी कोण आलं असेल असं मनात पुटपुटत अस्मिताने दरवाजा उघडला. समोर शारदाताईंची बहीण आणि अस्मिताची मावस सासूबाई अनुराधाताई उभ्या होत्या. त्यांना पाहून अस्मिता क्षणभर गोंधळली, पण क्षणार्धात स्वतःला सावरत हसून म्हणाली, मावशी, तुम्ही असं अचानक? सांगितलं असतं तर सुदीप तुम्हाला घ्यायला आला असता. अनुराधाताईंनी हसून उत्तर दिलं, अगं, जर आधीच सांगितलं असतं तर तुला सरप्राईज कसं मिळालं असतं? आणि शारदा कुठे आहे? दिसत नाही ती? अगं हो, मी तर विसरलेच. यावेळेस ती देवळात जाते ना. काय म्हणावं बघ, तुझ्या सासूमध्ये खरंच खूपच धाडस आहे. एवढ्या थंडीमध्ये सुद्धा सकाळी देवळात जाते, लवकर उठते. माझं तर थंडीमध्ये पायही निघत नाही. अस्मिता काही बोलणार इतक्यातच अनुराधाताईंनी पुन्हा आदेश दिला, चल पटकन आलं घालून गरमागरम चहा कर, तोपर्यंत मी फ्रेश होते. तेवढा सुदीपही आला. आपल्या मावशीच्या पाया पडत म्हणाला, मावशी, तू कशी आहेस? तुला अचानक पाहून खूप बरं वाटलं. अनुराधा काही बोलणार इतक्यात आतल्या खोलीतून एक जोरदार किंकाळी ऐकू आली. मला मारू नका, मला मारू नका. शारदाताईंचा आवाज भीतीने थरथरत होता. सुदीप क्षणाचाही विलंब न करता आईच्या खोलीकडे धावत गेला. मागून अनुराधाताई आणि अस्मिताई धावत तिथे पोहोचल्या. शारदाताईंना पाहताच अनुराधाताई स्तब्धच राहिल्या. शारदाताई पलंगावर बसल्या होत्या. पूर्ण थरथरत चेहरा घामाने ओला चिंब आणि डोळ्यात भीतीचे साचलेले पूर. अनुराधाताई घाबरतच त्यांच्याजवळ गेल्या. त्यांनी वाकून शारदाताईंचा चेहरा हातात घेतला आणि हळुवारपणे विचारलं, ताई, तुला काय झालंय? कोणाची भीती वाटते? अगं, मी आहे ना. अनुराधा, तुझी बहीण आहे ना. माझ्याकडे बघ. शारदाताईंचा चेहरा थरथरच राहिला. जणू ते एखाद्या भीषण स्वप्नातून नुकत्याच जाग्या झालेल्या होत्या. त्या सुदीपकडे एकटक पाहत होत्या आणि त्यांच्या तोंडातून अस्पष्ट शब्द निघाले, मला पाठवू नका, मी वेडी नाही आहे. हे ऐकून अनुराधाताईंनी आश्चर्यचकित होऊन सुदीपकडे पाहिलं. सुदीप, तुझी आई असं काय बोलते आहे? आणि हे सगळं केव्हापासून सुरू आहे? अनुराधाताई थोड्याशा उंच आवाजात म्हणाल्या. तेव्हा सुदीप दबक्या स्वरात म्हणाला, आई, काही दिवसांपासून आईची अवस्था खूपच विचित्र होत चालली आहे. मावशी, कधी ती अचानक किंचाळते तर कधी ऑक्साबॉक्सी रडायला लागते. मी तिला डॉक्टरांकडे घेऊन जायचं ठरवलं होतं, पण मध्येच अस्मिताने बोलायला सुरुवात केली, पण मावशी, आपण त्यांना कुठे घेऊन जाणार? आणि जर डॉक्टरांनी तिथेच ॲडमिट केलं तर लोक काय म्हणतील, की आई वेड्या झाल्या आहेत का? अनुराधाताईंनी तिच्याकडे शांतपणे नजर टाकली आणि तिच्याकडे पाहत राहिल्या, पण काहीच बोलल्या नाहीत. मग त्या आपल्या बहिणीकडे शारदाताईंकडे वळाल्या आणि प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या, मी आली आहे ना गं आता. सगळं ठीक होईल बघ. आता मी इथेच राहणार आहे. जोपर्यंत तू पूर्णपणे बरी होत नाहीस तोपर्यंत मी इथेच राहणार आहे. त्यांच्या आवाजात तो नात्याचा खराखुरा, आपुलकीचा, निर्व्याज, आधारदायक प्रेमभाव होता, जो फक्त बहिणीमध्येच असतो.
तेवढ्याच जवळ उभी असलेली अस्मिता हळूच हसत म्हणाली, अहो मावशी, तुम्ही किती दिवसांसाठी आलात? मला वाटत होतं 2-4 दिवसात परत जाल. अनुराधाताईंनी तिच्या डोळ्यात नजर घालून सौम्य हसत उत्तर दिलं, नाही ग सुनबाई, जोपर्यंत माझ्या बहिणीची तब्येत पूर्णपणे सुधारत नाही तोपर्यंत मी इथून हलणारही नाही. आणि खरं सांगायचं तर तिची योग्य काळजी माझ्याशिवाय कोणालाच घेता येणार नाही. हे ऐकून बाजूला उभा असलेला सुदीप, जो आईची अवस्था पाहून पूर्णपणे तुटून गेला होता, त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि हळू आवाजात म्हणाला, मावशी, खरंच बोलत आहेस ना? तू इथेच राहणार आहेस ना? तुझं असणं म्हणजेच आमच्यासाठी आधार आहे. आईची अवस्था बघवत नाही, पण आता वाटतं ती लवकरच बरं होईल. त्याचवेळी अस्मिता बनावट हसू चेहऱ्यावर आणत म्हणाली, खरंच मावशी, तुम्ही आलात म्हणून आम्हाला थोडा तरी दिलासा मिळालाय बघा. आता शारदाताई हळूहळू झोपेत गेल्या होत्या. अनुराधाताईंनी प्रेमाने तिच्याकडे पाहिलं आणि कुजबुजत म्हणाल्या, चल, ताईला झोप लागली आहे, तिला शांत झोपू दे. मग वळून म्हणाल्या, अस्मिता, अजून माझ्यासाठी चहा केला नाहीस का गं? असं म्हणून त्या शारदाताईंच्या खोलीतून बाहेर पडल्या. सुदीप आणि अस्मिता देखील त्यांच्या मागे बाहेर आले. संपूर्ण दिवस तसाच सरून गेला. रात्री सर्वजण डायनिंग टेबलवर एकत्र जेवत होते. वातावरण अगदी सौम्य होतं. तेवढ्यात अस्मिताने आपली बनावटी स्मित हास्य चतुराईने लपत विचारलं, मावशी, एक गोष्ट विचारू का? तुम्हाला आईच्या वागणुकीची, या वेडेपणाची भीती वाटत नाही का हो? क्षणभर टेबलावर गाठा पसरला. सुदीपने आपलं ताट पुढे सारलं आणि रागाने अस्मितेकडे बघत म्हणाला, अस्मिता, हे काय बोलतेस तू? माझी आई वेडी नाही आहे, हा. तिला त्रास होतोय, पण वेडेपणा नव्हे. काही गोष्टी तिला लक्षात राहत नाही, एवढंच. सुदीपच्या आवाजात आईबद्दलचा जिव्हाळा आणि राग दोन्ही ठासून भरलेलं होतं. अनुराधाताईंनी सुद्धा कठोर स्वरात सुनावलं, सुनबाई, आज तुझ्या तोंडून हे ऐकलंय, पण यापुढे चुकूनसुद्धा माझ्या बहिणीला वेडी म्हणण्याचा प्रयत्न करू नकोस, हा. हे ऐकताच अस्मिताचा चेहरा फिकट पडला. ती एक क्षण घाबरल्यासारखी वाटली, पण तिच्या डोक्यात सुरू असलेली खेळी मात्र थांबली नव्हती. तिच्या मनात एक विचार उसळला, वेडी झाली नसेल तर होईलच. औषध हळूहळू काम जेवण केलं तरी त्या रात्री प्रत्येकाच्या मनात कुठेतरी एक न बोललेली गूढ हालचाल सुरूच होती. जेवण झाल्यानंतर सगळे झोपायला गेले. अनुराधाताई आपल्या बहिणीच्या खोलीत झोपायला गेल्या. त्यांनी हळूच दरवाजा बंद केला आणि शारदा त्यांच्या जवळ जाऊन बसल्या. शारदा त्यांनी डोळे उघडले. दोघींच्या डोळ्यात एकच चमक दिसत होती, जाणीवेची, संयमाची आणि उद्देशपूर्ण निर्धाराची. ताई, अनुराधाताईंनी हळू आवाजात विचारलं, हळूहळू सगळं तसंच घडतंय जसं तू आधीच सांगितलं होतंस. आता पुढे काय करायचंय? शारदाताईंनी हलकेच मान डोलवली आणि म्हणाल्या, आता वेळ आली आहे माझ्या सुनेला तिच्याच भाषेत उत्तर देण्याची. पण एक गोष्ट लक्षात ठेव, अस्मिताला काहीच संशय येता कामा नये की तुला काही माहिती आहे. तू फक्त बघ, योग्य वेळी योग्य पाऊल आपोआप उचललं जाईल. त्यांच्या डोळ्यात एकच हेतू स्पष्ट दिसत होता, सत्य सर्वांसमोर आणणं आणि अस्मिताच्या कपटी कारस्थानाचा चेहरा उघड करणं, जी तिच्या सासूबाईला वेळ ठरवण्यासाठी खेळी करत होती. खरं तर शारदाताईंनीच फोन करून आपल्या बहिणीला अनुराधाताईंना बोलावून घेतलं होतं. ताई, पुढे काय करायचे ते सांग ना, अनुराधाताईंनी उत्सुकतेने विचारलं. शारदाताईंनी थोडा विचार करत उत्तर दिलं, उद्या सकाळी तू काहीही करून मला देवळात घेऊन चल. तिथे गेल्यावर तुला सगळं काही सांगते. दुसऱ्या दिवशी सकाळी अनुराधाताईंच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास झळकत होता. जणू काही महत्त्वाचा निर्णय आज घडणार होता. जेव्हा दोघी तयार होऊन देवळात जाण्यासाठी बाहेर पडल्या, तेव्हा अस्मिता चकित होऊन म्हणाली, मावशी, एवढ्या सकाळी सकाळी देवळात? काही विशेष पूजा आहे का? अनुराधाताईंनी हलकंसं हसत उत्तर दिलं, नाही ग, काही विशेष नाही. वाटलं देवाचं दर्शन घेऊ, ताईचं मन थोडं हलकं होईल म्हणून. तेवढा सुदीप थोडा काळजीने म्हणाला, मावशी, तुला माहिती ना ग, आईची तब्येत अचानक बिघडते. अशा परिस्थितीत तू एकटी तिची काळजी घेऊ शकशील का? तेव्हा अस्मिता पटकन म्हणाली, हो ना मावशी, तुम्ही देवळात जात असाल तर मी पण येते तुमच्यासोबत. पण अनुराधाताई सुदीपच्या खांद्यावर हात ठेवत हसून म्हणाल्या, सुदीप बाळा, काळजी करू नकोस, तुझी आई पूर्णपणे बरी आहे रे, आणि मी तिच्याबरोबर आहे ना, तिला काहीही होऊ देणार नाही. आणि अस्मिता, तुझं आमच्यासोबत येणं गरजेचं नाही ग, घरातल्या कामांकडे लक्ष दे तू. असं म्हणून त्या दोघी देवळात निघाल्या, फक्त दर्शनासाठी नव्हे तर न्यायाच्या दिशेने एक निर्णायक पाऊल टाकण्यासाठी. दुसरीकडे सुदीप ऑफिसला गेल्यानंतर अस्मिताने आपल्या आईला फोन लावला आणि चिडून म्हणाली, अगं आई, ही माझी मावस सासू ना, माहीत नाही किती दिवस इथे राहणार आहे. आधीच सासूबाईंचा त्रास पुरेसा होता आणि आता त्यांची ही बहीण पण डोक्यावर येऊन बसली आहे घरी येऊन.
तिच्या कठोर शब्दानंतर फोनच्या दुसऱ्या टोकून तिच्या आईचा स्वर थोडा कडक झाला. अस्मिता, हे जे तू करत आहेस ते अजिबात योग्य नाही हां. शेवटी सासूही आईसारखीच असते. ते ऐकताच अस्मिता जवळपास ओरडत म्हणाली, आई पुन्हा तू तेच सुरू करू नकोस. ह्याचमुळे मला तुझ्याशी फारसं बोलत नाही मी तुझ्याशी. तू कायम त्यांच्याच बाजूने बोलतेस. आईने थंड पण शांत होऊन उत्तर दिलं, बाळा पण हे लक्षात ठेव. तू जे करत आहेस त्याचा शेवट फारच वाईट असू शकतो हां. सुदीप तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तू त्याच्या आईलाच वेडे ठरवायला निघाली आहेस. आई अजून काही बोलणार तोच अस्मिताने रागाने फोन कट केला. तिच्या चेहऱ्यावर थोडी अस्वस्थता तर होतीच, पण डोळ्यात मात्र अजूनही एक कपटी, झळाळी आणि जळजळीत आग दिसून येत होती. मंदिरात पोहोचल्यावर शारदाताई आणि अनुराधाताई यांनी प्रथम देवाचं दर्शन घेतलं. काही काळ शांततेत बसल्यानंतर त्या मंदिराच्या एका कोपऱ्यात गेल्या. शारदाताईंनी अनुराधाताईंचा हात हातात घेतला आणि म्हणाल्या, लक्ष देऊन ऐक. आता आपल्याला पुढचं पाऊल नीट विचारपूर्वक उचलावं लागेल. एकही गोष्ट चुकीची होता कामा नये आणि कोणालाही थोडीशी कल्पना येता कामा नये. अनुराधाताईंनी निर्धाराने मान हलवली. हो ग ताई, तू फक्त सांग, मी तुझ्यासोबत आहे. जे करायचं ते करू, पण तुझी ही शांतता, डोळ्यामधले अश्रू आता पाहवत नाहीत. शारदाताई पुढे झुकल्या आणि हळू आवाजात म्हणाल्या, अनुराधा, मी तुला जो गुप्त कॅमेरा आणायला सांगितला होता तो आणलास ना गं? अनुराधाताईंनी लगेच आपल्या पिशवीकडे बोट दाखवत हसून उत्तर दिलं, हो ताई, आणलाय ना मी तो कॅमेरा आणलाय आणि आपण तो नक्कीच फिट करूया. माझ्या नातवाकडून मागवलाय. खूपच छोटा आणि खास आहे. भिंतीत लपवला तरी चालेल, अगदी शोपीसमध्ये ठेवला तरी कुणालाही संशय येणार नाही. हे ऐकून शारदा त्यांच्या चेहऱ्यावर एक सूक्ष्म पण निर्धाराने भरलेले स्मित उमटलं. जणू एखादा निर्णायक युद्धाची तयारी पूर्ण झाली होती. छान केलंस अनुराधा. आता फक्त योग्य जागा निवडायची आहे आणि मग बघ कसं सगळं उघडं पडतंय. जी मला वेडी ठरवायचं नाटक करत होती तीच आता स्वतःच अडकणार. शारदाताईंचं बोलणं ऐकून अनुराधाताई काही क्षण गप्प बसल्या. त्यांच्या चेहऱ्यावर विचाराचं सावट उमटलं. मग त्या हळू आवाजात म्हणाल्या, पण ताई, एक विचारू, तुला हे कसं कळलं की ती तुला वेडी सिद्ध होण्याचा डाव रचतीये? हे ऐकता शारदाताईंच्या चेहऱ्यावर क्षणभर काळोख दाटून आला. त्यांच्या डोळ्यात भीती, वेदना आणि राग एकाच वेळी चमकले. जणू एखादा जुना दुःखद प्रसंग पुन्हा त्यांच्या मनात जागा झाला होता. मग त्या कुजबुजल्या, अनुराधा, त्या दिवशी मी पार्कमध्ये एकटीच बसली होती. तिथेच अस्मिता देखील आली होती. ती कुणाशी तरी फोनवर बोलत होती. तिला कल्पनाही नव्हती की मी तिच्याजवळ आहे, पण मी तिच्या प्रत्येक शब्दांवर कान दिला होता. शारदाताई थोडं थांबल्या, पण धीम्या पण खवळलेल्या स्वरात पुढे बोलू लागल्या, तिचे शब्द अजूनही कानात घुमतायत. काय अजून 1 महिना लागणार आहे का सासूला वेडी व्हायला? मी रोज वेळेवर औषध देते तिला, चहाही वेळेवर देते, तरी काहीच फरक नाही पडत. असं काही औषध नाही का की लवकरच डोकं फिरावं तिचं? हे सगळं ऐकून माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला. पण पुढचं वाक्य तर थेट काळजात घुसणारं होतं. असं कर, एक इंजेक्शन टोचून सगळाच खेळ संपव, म्हणजे माझ्या डोक्याला तापच राहणार नाही सासूबाईचा. बोलताना शारदाताईंचा कंठ दाटून आला, पण त्यांनी स्वतःला सावरलं आणि म्हणाल्या, त्या शब्दाने मला आतून हादरून टाकलं अनुराधा. माझ्या सुनबाई, स्वतःच्या सुनेच्या मनात असा घृणास्पद विचार, ती माझा जीव घेण्याचा कट रचतीये. हे ऐकून अनुराधाताईंना संताप अनावर झाला. त्यांच्या डोळ्यातून राग आणि अश्रूंचे एकच वादळ उसळून आलं. त्या थरथरत म्हणाल्या, काय एवढं नीच? तुझा जीव घेण्याचा कट? हे तर थेट मोठं पाप आहे. आता ही लढाई आपण लढणारच. आता तिच्या कर्माचा हिशोब होणार. देवही तिला माफ करणार नाही. शारदाताई निर्धाराने म्हणाल्या, चल अनुराधा, वेळ आली आहे सुदीपसमोर अस्मिताचा खरा चेहरा उघड करण्याची. दोघी बहिणी एकमेकांकडे पाहून हसल्या. अनेक दिवसांनी शारदाताई हसल्या होत्या. आता त्या दोघींचं मन एकाच गोष्टीवर केंद्रित झालं होतं, सत्य बाहेर काढायचं, पण खूपच हुशारीने, अत्यंत शांतपणे. घरी पोहोचल्यावर अनुराधाताईंनी एक संधी मिळताच तो गुप्त कॅमेरा बाहेर काढला, जो त्यांनी खास आपल्या नातवाला सांगून मागवला होता. सर्वप्रथम त्यांनी शारदाताईंच्या खोलीत एक असा कॅमेरा कोपरा निवडला जिथून संपूर्ण खोली स्पष्टपणे दिसू शकेल. दुसरा कॅमेरा त्यांनी स्वयंपाकघरात लावला, कारण तिथेच अस्मिता दररोज चहा आणि औषध तयार करत असे. दुसऱ्या दिवशी अखेर ती वेळ आली जिची दोघी बहिणी वाट पाहत होत्या. सुदीप ऑफिसला गेल्यावर अस्मिता गोड हसत म्हणाली, मावशी, तुमच्यासाठी आणि आईसाठी चहा बनवू का? तेव्हा अनुराधाताई हळू आवाजात म्हणाल्या, सुनबाई, मी आंघोळीला निघाली, पण ताईला चहा होता. तू फक्त ताईला चहा बनवून दे. अस्मिताच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक उमटली. जणू हीच ती वेळ होती जिची ती वाट पाहत होती. शारदाताई पलंगावर शांतपणे पडल्या होत्या, पण त्यांना जाणवत होतं मोठं वादळ येणार आहे.
इतक्यात दरवाजा हळूच उघडला आणि अस्मिता चहाचा ट्रे घेऊन आत आली. तुमच्यासाठी चहा आणलाय, अस्मिता म्हणाली. पण तिच्या चेहऱ्यावरच्या त्या हास्यात एक विचित्र चालाकी स्पष्ट दिसत होती. शारदाताईंनी तिच्या डोळ्यात नजर घातली आणि त्या क्षणी त्यांना कळून चुकलं की ती एक संधी आहे. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी आपल्या योजनेनुसार भीतीचं नाटक पुन्हा एकदा सुरू केलं. त्यांचे हातपाय थरथरू लागले होते. श्वास वाढलेला होता. अस्मिता काही क्षण तिच्याकडे पाहत उभी राहिली आणि जेव्हा तिला खात्री झाली की सासूबाईंना खरोखरच दौरा पडतो आहे, तेव्हा मात्र तिचा चेहरा बदलला. ती अचानक मोठ्याने हसली आणि म्हणाली, म्हातारे, मी दिलेल्या औषधांचा परिणाम दिसायला लागलाय. आता फारसा वेळ उरलेला नाही. या घरात लवकरच माझंच राज्य असेल. तुझ्या मुलाला मी माझ्या इशाऱ्यावर नाचवेन. आजवर तो आईच्या नावाचा जप करत होता, आता बघ बायकोच्या पदराला धरून चालेल. एवढं बोलून ती खदखदून हसली आणि जाताना शारदाताईंना पायाने लात मारली. त्या धक्क्याने शारदाताई अंथरुणावर खाली कोसळल्या. खोलीत पुन्हा एक भयान शांतता पसरली. काही वेळाने शारदाताईंनी हळूहळू उठून आजूबाजूला पाहिलं. श्वास जोरात घेत होत्या. डोळ्यातून अश्रू वाहत होते. पण त्या अश्रूमध्ये एक समाधान मिसळलेलं होतं. त्यांनी अगदी सावधपणे तो छोटा गुप्त कॅमेरा बंद केला. अनेक कपड्यात गुंडाळून कपाटात लपवून ठेवला. आता त्यांच्या हातात अस्मिताचा खरा चेहरा उघड करणारा ठोस पुरावा लागला होता. संध्याकाळी सुदीप घरी परतला. दरवाजा उघडताच अस्मिता रडत रडत त्याच्या गळ्यात पडली आणि ओरडली, पाहिलंस ना, मला आता या घरात अजिबात राहायचं नाही आहे. तुझ्या आईने आज माझा गळाच दाबला. कसाबसा जीव वाचून मी बाहेर आली. मी हे ऐकता सुदीप सुन्न झाला. आईने तुझा गळा दाबला? तो पटकन आईकडे वळाला. शारदाताई शांतपणे खोलीच्या दाराशी बसलेल्या होत्या. अनुराधाताईंनाही विश्वास बसत नव्हता की अस्मिता इतका भयंकर आरोप करू शकते. अस्मिता आपली मान दाखवत म्हणाली, हे बघ, हे लाल बळ बघ. अजून किती पुरावे हवेत तुला? खूप झालं सुदीप, आता वेळ आली आहे तुझ्या आईला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये भरती करायची. यावधी ती कोणाचा तरी जीव घेईल. हे ऐकून सुदीप संतप्त झाला. तो तुटकपणे म्हणाला, अस्मिता, तुला शुद्ध आहे का? काय बडबडतीस? आई कधीच असं काही करू शकत नाही. माझी आई वेडी नाही आहे. तेवढ्यात अनुराधाताई संतापाने थरथरत अस्मिताकडे गेल्या आणि म्हणाल्या, तुला लाज वाटायला हवी अशा नीच कृत्यासाठी. पण अस्मिता कुठे थांबणार होती. ती उलटच म्हणाली, मावशी, तुम्ही आमच्या घरात नाक खुपसणं बंद करा हां. ते ऐकून शारदाताई अचानक उठून उभ्या राहिल्या आणि त्या क्षणीच पूर्ण ताकदीने एक जोरदार थापड अस्मिताच्या गालावर मारत गरजल्या, खबरदार, माझ्या बहिणीबद्दल एक शब्द जरी बोललीस तर. खूप झाली तुझी नाटकं. अस्मिता सुन्न झाली. तिच्या चेहऱ्यावर भीती आणि धक्का दोन्ही स्पष्ट दिसत होते. तेव्हाच बाजूला उभा असलेला सुदीप आपली आई पूर्ण शुद्धीवर आहे हे पाहून धावत तिच्याजवळ गेला. डोळ्यात पाणी आलं होतं. तो म्हणाला, आई, तू तर एकदम बरी आहेस, पण अस्मिता तर म्हणत होती की तू पूर्णपणे वेडी झाली आहेस. शारदाने त्याच्याकडे शांतपणे पाहिला आणि मोठ्या आवाजात म्हणाल्या, ती बरोबरच म्हणतीये. वेडं करण्यासाठी तिने काहीही कमी ठेवली नाही. तिच्या हातात सत्ता असती तर आज तुझी आई वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पडली असती. हे ऐकून अस्मिता डोळ्यात छोटं पाणी आणून म्हणाली, आई, तुम्ही हे काय बोलताय? मी असं काही केलं नाही. सुदीप धक्का बसल्यासारखा जागच्या जागी उभा होता. त्याच्या कानावर विश्वास बसत नव्हता. आई, तू हे सगळं काय बोलते आहेस? शारदाताईंनी शांत पण ठाम नजरेने सुदीपकडे पाहिलं आणि म्हणाल्या, आता वेळ आली आहे तुझ्या डोळ्यांनी सत्य पाहायची. हेच ते वास्तव आहे जे आजवर तुझ्या नजरेपासून लपवलेलं होतं. त्यांनी आपल्या खोलीत लावलेल्या गुप्त कॅमेऱ्याचा मेमरी कार्ड मुठीतून बाहेर काढलं आणि सुदीपच्या हातावर ठेवलं. तेवढ्यात अनुराधाताई पटकन स्वयंपाकघराच्या दिशेने वळाल्या. तिथे लावून ठेवलेलं दुसरं मेमरी कार्ड त्यांनी काढलं आणि सुदीपच्या दुसऱ्या हातावर ठेवलं. दुसऱ्या हातावर ठेवत म्हणाल्या, आणि हे दुसरं कार्ड आहे. तुझ्या घराच्या स्वयंपाकघरात जो काही खेळ सुरू होता ना, त्याचे पुरावे इथे आहेत, या कॅमेऱ्यात आहे. आता तूच ठरव काय करायचं. सुदीप थरथरत्या हाताने दोन्ही कार्ड्स लॅपटॉपमध्ये टाकले. त्यांनी पहिला व्हिडिओ सुरू केला आणि सगळ्यांची नजरा स्क्रीनवर खेळल्या. व्हिडिओमध्ये अस्मिता सासूबाईंसोबत वागणुकीतल्या अमानुषपणाचं दर्शन घडवत होती. हे औषध दिलंय मी आणि लवकरच हिचा मेंदू बधीर होईल. मग या घरावर माझंच राज्य असेल आणि तुझा मुलगा तो तर माझ्या इशाऱ्यावर नाचेल. आत्तापर्यंत आईचा नावाचा जप करत होता, आता माझा नावाचा करेल. वेडी कुठली? इतकं बोलून अस्मिताने आपल्या सासूबाईने पायाने लाथा मारल्या. हे जे पाहून संपूर्ण घर स्तब्ध झालं. वातावरणात एक अजीबशी तणावाची चावली पसरली होती. सुदीपच्या डोळ्यात रागाने जळजळीत अग्नी स्फुल्लिंग उठलं. त्याला कळेना की हे ते खरंच पाहतोय की स्वप्न आहे. अस्मिता चवताळून म्हणेल, हे सगळं खोटं आहे. या दोघी मिळून माझ्यावर कट रचत आहेत. ही त्यांची नीच योजना आहे.
पण जसं सुदीपने रागाने तिच्याकडे कटाक्ष टाकला तसं अस्मितेच्या तोंडून एक शब्दही निघाला नाही. तिचा चेहरा पांढरा फटक पडला आणि ती गप्प कोपऱ्यात उभी राहिली. आता तिच्यात बोलण्याची ताकद उरली नव्हती. सुदीपने दुसरं मेमरी कार्ड लावलं. त्यात अस्मिता चहा बनवत असताना त्या चहात औषध टाकताना स्पष्ट दिसत होतं. हे दृश्य पाहून सुदीपच्या अंगातलं रक्त खवळलं. त्याच्या डोळ्यात पाणी आलं, पण ते पाणी आता वेदनेचं नव्हतं, तर तो राग, अपमान होता, पश्चात्ताप होता. त्याने संतापून अस्मिताकडे पाहिलं आणि जोरात तिच्या कानाखाल्यात दिली. तुझी हिंमत तरी कशी झाली माझ्या आईला वेडं ठरवण्याची, वेडं औषध देण्याची? अस्मिता गप्प होती. तिच्या डोळ्यात आता भीती होती, अपराधाची जाणीव होती. शारदाताईने अश्रूने भरलेल्या नजरेने सुदीपकडे पाहिलं. त्यांचा स्वर थरथरत होता. बाळा, माफ कर. हे सगळं नाटक आम्ही तुझ्या आणि या घराच्या भल्यासाठी केलं. अस्मिताचं खरं रूप तुझ्यासमोर आणणं गरजेचं होतं. सुदीपने दीर्घ श्वास घेतला. मग ठामपणे म्हणाला, आई, आता काही करायचं राहिलं नाही. ती या घरात एक क्षणही राहू शकत नाही. अस्मिता शारदाताईंच्या पायापाशी पडली. आई, मला माफ करा. माझी फार मोठी चूक झाली आहे. पण मला या घरातून हाकलून देऊ नका. सुदीपने तिचा हात झटका देत पकडला आणि म्हणाला, आता खूप उशीर झालाय. तो तिला फरफडत घेऊन गाडीत घेऊन बसवून निघाला. गाडीत अस्मिता गप्प बसली होती. आता तिच्या डोळ्यात फक्त भीती होती. थोड्या वेळात गाडी अस्मिताच्या माहेरच्या दारात थांबली. सुदीपने तिचा हात घट्ट पकडला. चल. आता मात्र अस्मिता रडत म्हणाली, सुदीप, हात सोड. माझ्या हाताला त्रास होत आहे. माझा एवढा जोराने हात पकडू नकोस. इतक्यात तिची आई सुधाताई दरवाजा उघडून बाहेर आली. मुलीची अवस्था पाहून त्या हबकल्या. अस्मिता, हे सगळं काय चाललंय? सुदीपने त्यांच्याकडे संताप नजरेने पाहिलं. सांभाळा तुमच्या मुलीला आणि लक्ष ठेवा तिच्यावर. पुन्हा जर तिने आमच्या घरात पाय ठेवला तर माझ्यासारखा वाईट माणूस कोणीच नसेल. घटस्फोटाचे कागद लवकरच पाठवतो. इतकं बोलून सुदीप मागं वळून न पाहता तसाच निघून गेला. अस्मिता तिथंच उंबरठ्यावर कोसळल्यासारखी बसली आणि मोठमोठ्याने रडू लागली. तेव्हा तिची आई सुधाताई चिडून तिच्याकडे पाहत कठोर आवाजात म्हणाल्या, बघ, म्हणूनच वारंवार सांगत होते हे सगळं करू नकोस. पण तुला तर तुझ्या सासूबाईंना वेडं ठरवायचं होतंस ना. आता आयुष्यभर बस रडत. इतकं म्हणत सुधाताई घरात निघून गेल्या. अस्मिता आता आपल्या कृत्याचा पश्चाताप करत होती. पण आता फार उशीर झाला होता. दुसऱ्या बाजूला सुदीप परत आपल्या आईजवळ आला होता. शारदाताईंच्या गळ्यात पडून तो हंबरडा फोडून रडू लागला. आई, हे सगळं तू आधीच सांगितलं असतंस तर तुला हे दिवस पाहावे लागले नसते. शारदाताईंच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. त्यानंतर त्या आपल्या मुलाच्या डोक्यावर हात फिरवत शांतपणे म्हणाल्या, सुदीप बाळा, मला भीती वाटायची जर मी तुला अस्मिताबद्दल काही सांगितलं असतं तर तू मला चुकीचं समजलं असतंस, माझ्यावर विश्वास ठेवला नसतास. तेवढ्यात अनुराधाताई हसतच बाहेर आल्या आणि म्हणाल्या, चल, गरमागरम चहा घेऊन आली मी. आता पुरे झाले रडारड. सगळं काही सुरळीत झालंय. आपल्याला देवाचे आभार मानायला हवेत की यातून आपण सुखरूप बाहेर पडलोय. अस्मिताच्या जाळ्यातून सुखरूप बाहेर पडलो आहोत. आता घरातलं वातावरणच बदलून गेलं होतं. दुःखाच्या जागी आता आनंद भरून राहिला होता. दोन्ही बहिणींच्या डोळ्यात अश्रू नव्हते. होत्या फक्त समाधान आणि शांततेच्या खुणा. दुसऱ्या बाजूला अस्मितानं मात्र लोभ आणि स्वार्थाच्या आहारी जाऊन सर्व काही तिने गमावलं होतं. तिला वाटत होते की तिचा नवरा फक्त तिचाच असावा. पण ती हेच विसरली होती की प्रेम, सन्मान आणि नातं हे जबरदस्तीने मिळत नाही. ते मिळतं आपल्या कृतीने आणि निर्मळ मनाने. आणि ती मात्र ते मिळवण्यात अपयशी ठरली होती. तर मग मित्रांनो, तुम्हाला शारदाताईंनी आणि अनुराधाताईंनी सुनेचा प्लॅन उघडकीस आणण्यासाठी जो प्लॅन बनवला होता, भन्नाट युक्ती केली होती, ती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.